आजच्या विधानसभेतल्या लक्षवेधी सूचनेत आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जत तालुक्याच्या ओळखीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकारसमोर मांडला आहे. आणि त्या मुद्द्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जतची ओळख आजवर ज्या पद्धतीने दुष्काळी तालुका म्हणून केली जात होती, ती ओळख आता पूर्णपणे बदलण्याची वेळ आलेली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी जत तालुक्यातील प्रत्येक भागात, प्रत्येक गावात, मंदिरात आणि यात्रास्थळी जाऊन लोकांशी संवाद साधला आणि त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. जत हा दुष्काळाचा तालुका नसून देवाच्या उपस्थितीने आणि परंपरांनी नटलेला खरा देवभूमीचा तालुका आहे. जत तालुक्यात सुमारे 36हून अधिक प्रमुख प्राचीन मंदिरं आहेत, जी केवळ पौराणिक नाहीत तर हजारो वर्षांचा इतिहासाचं ओझं सांभाळत आजही लोकांच्या श्रद्धेचा प्रमुख आधार आहेत. अनेक गावातील लोकांची कुलदैवत याच जत तालुक्यामध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि गोव्यापर्यंतचे लाखो भक्त दरवर्षी जतला दर्शनासाठी येतात. यात्रांच्या काळात जतच्या सीमेवरचा प्रत्येक रस्ता भाविकांनी खचून जातो. इतकी श्रद्धा आणि ओढ या भूमीबद्दल लोकांमध्ये आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी एका वर्षामध्ये अनेक मंदिरांसाठी, सभामंडपांसाठी आणि धार्मिक विकासाच्या कामांसाठी मोठा निधी खेचून आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ती कामं आता सुरू होऊन प्रत्यक्ष मार्गी लागताना लोकांना दिसत आहेत. यात काही मंदिरांच्या रस्त्यांचे डांबरीकरण, सभामंडपांमध्ये बांधकाम, परिसर विकास, सोयीसुविधा आणि भाविकांसाठी शौचालय, पाण्याची व्यवस्था, लाइटिंग अशी अनेक कामं आहेत. धार्मिक पर्यटन वाढवण्यासाठी ही कामं अत्यंत आवश्यक असून त्याचा थेट परिणाम जतच्या अर्थव्यवस्थेवरती देखील होईल. यात्रेच्या काळात होणारी खरेदी, विक्री, राहण्याची सोय, स्थानिक व्यवसाय, परिवहन सगळं काही वाढतं आणि त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर जतसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक बदल म्हणजे मिळालेली ओळख. नवी जतची ओळख म्हणजे MH59 ही स्वतंत्र RTO ओळख. आधी जतची वाहन नोंदणी सांगलीत व्हायची आणि जतची स्वतःची ओळख कागदपत्रे दिसत नव्हती. पण आता जत तालुक्याला स्वतंत्र MH59 मिळाल्यानं जतच्या प्रशासकीय अस्तित्वाला मोठी ताकद मिळाली आहे. पडळकर साहेबांनी लक्षवेधीत यावर भर देत सांगितलं की जतची धार्मिक ओळख, सांस्कृतिक वारसा आणि MH59 या नवीन प्रशासकीय ओळखीच्या आधारे जतला देवभूमी म्हणून घोषित करण्याची मागणी पूर्णपणे योग्य आणि न्याय आहे. जतची ओळख केवळ दुष्काळावर न राहता श्रद्धा, परंपरा आणि मंदिरांचा संपत्ती यावर आधारित व्हावी, हीच आता लोकांची मागणी आहे. आता या सर्व घडामोडीनंतर जतच्या जनतेसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय. जतचा इतिहास, जतची श्रद्धा, जतच्या मंदिरांचा प्रचंड संख्या, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत आणि जतला मिळालेली नवी ओळख म्हणजे MH59 ची स्वतंत्र ओळख. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जतचे नाव आणि ओळख देवभूमी जत म्हणून मान्य करावी का? हा प्रश्न आता राज्य सरकार इतका जतच्या प्रत्येक नागरिकांचा झालेला आहे आणि पुढील काही दिवसात या विषयाचे जनमत या निर्णयाला दिशा देणार आहेत. तर जतकरांसाठी आता सर्वात मोठा प्रश्न की जतचे नाव खरंच बदलून देवभूमी झालं पाहिजे का? जतची जनता आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना सहमत देणार का? तर व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद मित्रांनो.